गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दररोज आपण इथे येतो आणि श्वासाची साधना करतो. याला प्राणायाम म्हणतात. आणि याचा उद्देश फक्त एक छोटासा आहे. हे फास फूस करतो आणि याच्यातून आपण काय अचीव करतो? एकच गोष्ट अचीव करतो आणि ती म्हणजे अवेअरफुल ब्रीदिंग. म्हणजे आपल्या श्वासाच्या प्रती सजग होणे. श्वास म्हणजेच प्राण, प्राण म्हणजेच मारुत, मारुत म्हणजेच हनुमान. आणि प्रत्येक श्वासाबरोबर हनुमंताची शक्ती आपल्याला ऊर्जान्वित करते. यालाच म्हणतात जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वास. प्रत्येक श्वासाबरोबर मी दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद वाढवतो. आणि प्रत्येक उच्छ्वासा वाटे मी काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद कमी करतो. हे काही फक्त अर्धा पाऊण तास इथं प्राणायाम केला आणि विषय साध्य झाला एवढी छोटी साधना ही नाही. ही अखंड साधना आहे. ही अखंड श्वासाची साधना आहे. प्रत्येक श्वासाबरोबर पॉझिटिव्ह आत आणि प्रत्येक उच्छ्वासा वाटे निगेटिव्ह बाहेर. ही छोटीशी गोष्ट शिकवण्याकरताच हा प्राणायाम आहे. सतत अभ्यास बनत बनत बन जाय. मग तुम्ही म्हणाल की हा प्राणायाम केला तर कोणाला पण ते साध्य आहे का? हो, कुणाला पण, अगदी सर्वांनाही ते साध्य आहे. फक्त तुमच्या मनाचं पावित्र्य, मनाची शुद्धी, अंतःकरण शुद्धी ह्या गोष्टी सुद्धा याच्यात अपेक्षित आहेत. नाहीतर या बोटावरचं त्या बोटावर करायचं, उन्हाळे थुकाळे करायचं, दुसऱ्या भोवती दुसऱ्याच्या विषयी द्वेष करायचा, एखाद्याच्या विषयी काम भावना मनात जिवंत ठेवायची. या सगळ्या गोष्टी तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी हानिकारक आणि मारक ठरतील. सतत ट्रान्सफॉर्मेशन एका दिवसाने हे घडत नाही, पण एक दिवस निश्चित घडतं. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. तुम्ही स्वतः केला, तुम्ही स्वतः करून बघा आणि तुमच्यात काय बदल होतो, सकारात्मक बदल होतो की नाही होत. लिटमस टेस्ट जशी आमलामध्ये निळा लिटमस घातला की जसा पिंक होतो, तसा ही प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत आपण आलं पाहिजे आणि आपण साधना, सेवा, सत्संग म्हणजेच आपल्या मदत फाउंडेशनचा चैतन्याचा मार्ग याच्यावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला माहित आहे सांसारिक गोष्टींमध्ये आपण इतके अडकून गेलेलो आहोत की दररोज आपल्याला शक्य नाही. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा, अगदी इथं येणं शक्य नसेल तर आपल्या श्वासाच्या प्रती सजग राहून आपण सतत अभ्यास केला पाहिजे. इथं आलं नाही तरी चालेल, पण अखंड नामस्मरण, हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला उठता, हरी बोला बैसता, हरी बोला दळता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी दिला. हेच मदत फाउंडेशनचं जागृती अभियान आहे आणि या झोपलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजे. आपण स्वतः जागृत होऊया आणि स्वतः जागृत होऊन पहिले अनुभव संपन्न होऊया. आणि एकदा का अनुभव आला की जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे. ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन आणि ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. आणि याच्यातूनच माझ्या सद्गुरु सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींचं जे स्वप्न आहे, जे टार्गेट आहे, जो उद्देश आहे विश्व शांतीचा. आणि हा विश्व शांतीचा उद्देश अर्थ पीस थ्रू सेल्फ पीस. आपण स्वतः त्या शांतीचा अनुभव घेतला पाहिजे आणि स्वतःच्या आत्मशांतीतून, आत्मानंदातून विश्वाच्या शांतीची, विश्वाच्या वैश्विक आनंदाची कल्पना आपल्याला करता आली
पाहिजे. आणि त्यासाठी प्रयत्ने कनरगडिता वाळूचे तेलही गळे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. माझे सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज शेवटच्या श्वासापर्यंत कीर्तन सेवेच्या माध्यमातून या झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करत होते. आणि तेच कार्य आज ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली करत आहेत. आपण त्यांच्या या कार्याला हातभार लावला पाहिजे. त्यासाठी आपण स्वतः जागृत झालं पाहिजे. स्वतः जागृत झालं पाहिजे. इतर योनी भोग योनी आहेत आणि मनुष्य म्हणून, जर मी मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहे, तर इतर वाघ, बकऱ्या, ससे, कुत्रे, मांजरे आणि या माणसं याच्यामध्ये फरक काय आहे तो नीट समजून घेतला पाहिजे. आपण जर काही वाईट कर्म केलं राजू, आपण काही वाईट कर्म केलं तर आपल्याला काय होतं? पाप होतं. तसं कर्म घडतं आणि ते प्रारब्ध आपल्याला फेडायला लागतं. पण माझा तुला प्रश्न आहे, साप तुला चावला तर त्याला पाप होतं का? येस ऑर नो? सापाला पाप होईल का? प्रश्नाचं उत्तर द्या. होईल की नाही होईल? होईल. होत नाही. तसं होत नाही. कारण मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की जो त्याच्याजवळ विवेक आहे. काय योग्य आणि काय अयोग्य ते तो डिसाइड करण्याची क्षमता आहे. साप ही तर भोग योनी आहे. भोग योनी म्हणजे काय? त्याला काही घेणं देणं नाहीये. त्याला काही घेणं देणं नाही. तो काही विचार करत नाही चावायच्या आधी. त्याला काही पाप पुण्याचा हिशोब कळत नाही. विषय लक्षात आला का नाही? तर त्यामुळे समजा वाघाने बकरीला खाल्लं, ते तर त्याचं फूड आहे, ते त्याने खाल्लं म्हणून काय तो पापात जात नाही. आणि बकरीने आयुष्यात कधीच मांस खाल्लं नाही, पण फक्त गवतच खाल्लं म्हणून काय ती पुण्यवान होत नाही. विषय समजला का तुम्हाला? म्हणून काय ती पुण्यवान होत नाही. नाही तर मग ती तर आपल्यापेक्षाही पुण्यवान होऊन जाईल. समजून घ्या मला काय म्हणायचंय. ह्या भोग योनी आहेत. ह्या फक्त भय, आहार, मैथून आणि निद्रा. सापाने तुला चावला का? चावला कारण त्याला भीती वाटली तुझी, म्हणून तो तुला चावला. भय, आहार, किंवा वाघाने बकरीला खाल्लं कारण तो तिचा आहार आहे. मैथून, भय, आहार, मैथून आणि निद्रा या चारच गोष्टींमध्ये इतर सगळ्या योनी लिप्त आहेत. पण मनुष्य योनी तशी नाही. मनुष्याजवळ काय आहे? विवेक. विवेक म्हणजे काय? हे चांगलं आणि हे वाईट. दारू पिऊ नये, चांगलं आहे का वाईट आहे? नक्की. आणि दारुड्या लोकांना विचारलं तर ते काय म्हणतात? ते पण तेच म्हणतात दारू पिणं वाईट आहे. पण माझ्याकडनं रावलं जात नाही रे. विषय समजून घ्या. माझ्याकडनं रावलं जात नाही. मग त्याने बुद्धी गहाण ठेवली आहे. त्याने बुद्धी गहाण ठेवलेली आहे. अरे दारू पिल्याने तुझं लिव्हर खराब होईल, तुला गॅस्ट्रायटिस होईल, तुला गॅस्ट्रिक अल्सर्स होतील, हे त्यालाही माहिती असतं. त्यालाही माहिती असतं. एका माणसाने दारू पिऊन पिऊन त्याची अर्धा फूट आतडी कापून टाकली. अर्धा फूट आतडी कापून टाकली आणि आता ऑपरेशन बिपरेशन करून ठीक झाला. मला वाटलं याला चांगला आता समजून सांगावं, स्टेबल बिबल झाला सगळं. तुला कळतं का म्हटलं? तुझ्या दारू पिल्यामुळे तुझी अर्धा फूट आतडी आम्हाला कापून टाकावी लागली आणि जोडावी लागली. तू म्हणे टोटल किती फूट आतडी असते? म्हटलं 52 फूट आतडी असते, लहान मोठी छोटी सगळी मिळून. तो म्हणे मग अजून भरपूर 51 शिल्लक आहेत म्हणे. म्हटलं अरे विषय समजून घ्या. पण दारू पिल्यामुळे माझी अर्धा फूट आतडी काढून टाकावी लागली याचं त्याला दुःख नाहीये. त्याला काय माहित, तो किती पॉझिटिव्ह विचार करतोय बघा. तो म्हणतो अजून 51 फूट शिल्लक आहेत. वा म्हटलं, धन्य आहे तुझी. तर सांगायचा मुद्दा हा आहे की मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो कपडे घालतो. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे ज्याच्याजवळ विवेक बुद्धी आहे. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो चांगलं आणि वाईट हे डिसाइड करू शकतो. पण बऱ्याच वेळा वाईट ही गोष्ट माहीत असून सुद्धा तो करण्यासाठी प्रवृत्त होतो. कारण त्याच्या वासना, त्या वासना त्याला त्याचे संस्कार पूर्वजन्माचे आणि त्याच्या निगेटिव्हिटी ती सोडवतच नाही. आणि ही निगेटिव्हिटीचं रूपांतर पॉझिटिव्हिटी करण्यासाठी साधना, सेवा
आणि सत्संग हा आपला चैतन्याचा मार्ग आहे. आणि म्हणून इथं एक सुद्धा दिवस ऍबसेंट न राहता सतत अभ्यास. पण मला माहित आहे की संसाराच्या राम रगाड्यात आपण इतके अडकलेलो असतो की आपल्याला रोज जमत नाही. कधी कधी काही प्रॉब्लेम येतात, कधी शारीरिक प्रॉब्लेम, कधी मानसिक प्रॉब्लेम, कधी आर्थिक प्रॉब्लेम, कधी सामाजिक प्रॉब्लेम. शारीरिक प्रॉब्लेम म्हणजे काय? माझं हाड फ्रॅक्चर होऊन गेलं. मानसिक प्रॉब्लेम म्हणजे काय? आज मला कंटाळाच आलेला आहे, आज एवढा भारी भारी बाहेर बाहेर पाऊस पडतोय, कशाला एवढ्या सकाळी उठायचं, हा मानसिक प्रॉब्लेम झाला. हं, आर्थिक प्रॉब्लेम म्हणजे काय? नाही नाही, आज गाडीला पेट्रोलच नाहीये इथपर्यंत येण्यासाठी. सामाजिक प्रॉब्लेम म्हणजे काय? सकाळी सकाळी इमर्जन्सी येऊन लागली, पेशंटने माझा वेळ घेतला, किंवा रात्री पाहुणे आले होते घरात त्याच्यामुळे उशीर झाला, हा सामाजिक प्रॉब्लेम झाला. म्हणजे काय? शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक प्रॉब्लेम्स आपल्याला अडथळा निर्माण करतात. याच्यावर विजय मिळवून आपल्याला सतत अभ्यास चालू ठेवावा लागतो. आणि इथं आलंच पाहिजे का? मुळीच नाही, इथं यायची आवश्यकता नाही. पण तुमच्या श्वासाच्या प्रती सजग राहणं, प्रत्येक कार्य करताना आणि हळूहळू हळूहळू याच्याने साध्य काय होतं राजू? याच्याने साध्य काय होतं की तुमचं अंतःकरण शुद्ध होतं, तुमचं शरीर शुद्ध, तुमचं मन शुद्ध. आणि जोपर्यंत शरीर आणि मन शुद्ध होत नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. ईश्वर प्रणिधान म्हणजे सर्वस्व समर्पित करायला लागतं. आणि सर्वस्व समर्पित आपण करू शकत नाही का? कारण आपल्यामध्ये काय असतो? अहंकार. मी केलं, हे माझं आहे, हे घर माझं, ही बायको माझी, बँक बॅलन्स माझा, गाडी माझी. आणि ह्या माझ्यातला अहंकार मला भगवंतापासून दूर ठेवतो. अहंकार रहित होणं हेच साधनेचं उद्दिष्ट आहे. पण एकदमच अहंकार रहित होऊन गेलं ना, मग तर हलकी वळण पाहून कोणी बी पाय देत. म्हणून साधकाने आपला अहंकार नष्ट करावा, पण स्वाभिमानी असावं. आता स्वाभिमान आणि अहंकार याच्यात इतकी धुसर रेषा आहे की ज्याला तू स्वाभिमान समजतो तो इतरांना अहंकार वाटू शकतो. विषय समजला का? नीट समजून घेतला पाहिजे. आता ही ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी कशी असते? आता परवाच मी वृंदावनला गेलो होतो. सगळं कोंडी पर्यटन झालं. खूप इच्छा होती, लहानपणापासून इच्छा होती काय की एकदा तरी वृंदावनला जावं आणि गोकुळाष्टमी तिथली बघावी. बघता झाली नाही का? गर्दीच गर्दी, माणसंच माणसं, मुंग्यांसारखे माणसं. म्हणून पर्वणीच्या काळात वृंदावनाला जाऊ नये. असो, पण अशाच वृंदावनात जिथं माझं हृदय इतकं ललाहित होतं की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष परमात्म्याने माखन चोरी केली, ज्या ठिकाणी भगवंताने रास लीला रचवली, ज्या ठिकाणी परमात्म्याचे पाऊल पडलेले होते, जो पर्वत भगवंताने करंगळीवर उचलला होता, त्या गिरिराज गोवर्धनाचं दर्शन घ्यावं, त्याची परिक्रमा करावी असं मनात खूप वर्षांपासून वाटत होतं. आणि मी ते करून आलो. अशाच वृंदावनात अशीच एक शुद्ध आणि सात्विक ब्राह्मण कुटुंब राहत होतं. असंच वृंदावनात जुनी गोष्ट आहे, 400-500 वर्षापूर्वी. आणि गरीब असल्यामुळे थोडे ते गावापासून दूर राहत होते. एका झोपडीत जंगल होतं, रस्त्यात आडवी नदी होती आणि ती यमुना नदीची उपनदी होती, छोटी नदी होती. आणि ती नदी क्रॉस करून जावं लागत होतं. थोड्या दिवसानंतर मुलबाळ त्यांना झालं, एक छोटं बाळ झालं. आणि तो ब्राह्मण 2च वर्षांनी ते बाळ, ती आई आणि 3च लोक, आणि हे 3 लोक त्या झोपडीत राहत होते. बाळ झालं आणि 1.5-2 वर्षांनीच घरातला कर्ता पुरुष पाण्यात बुडून मृत्यू पावला. फक्त ती सात्विक ब्राह्मणी आणि तिचा तो 3 वर्षाचा मुलगा. अतिशय दुःखद अशी ही विधवा दिवस कंटत होती. मुलाचं वय 5 वर्ष झालं. मुलाचं नाव माधव होतं, माधव. आणि मोठ्या आनंदाने माधव नाव ठेवलेलं त्याच्या वडिलांनी. खूप जीव, बालमुकुंद, माधव, श्रीकृष्ण असं त्याचं संबोधन असायचं. आणि त्यांचे दिवस विदाऊट
कर्ता पुरुष चालू होतं कसे तरी गरिबीत दिवस कंठत होते. 5 वर्ष झालं त्या ब्राह्मणीला, त्या स्त्रीला जेवढं त्या मुलाला शिकवता आलं तेवढं शिकवलं, पण तिला वाटलं की आता याला शाळेत घातलं पाहिजे. आणि गावात शाळेत जायचं म्हणजे जंगल क्रॉस करून जायचं, नदी क्रॉस करायची आणि मग गावात जायचं. गावाच्या एंट्रीमध्येच स्कूल होती. तिने स्कूलमध्ये त्याचं ऍडमिशन करून दिलं. त्या मुलाला सांगितलं, आता दिवसभर तिला शेतात काबाड कष्ट करावे लागायचे, त्याच्याशिवाय चरितार्थ चालणार कसा, आणि ती कामात बिझी असायची आणि मुलाला शिकवणंही आवश्यक होतं. मुलगा पण समजदार होता. मुलाला सगळं सांगितलं की बाबा रे, आपली परिस्थिती अशी आहे आणि या परिस्थितीतून आपल्याला जर मात करायची असेल, या परिस्थितीवर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे. त्याच्याकरता तुझं मौजी बंधन झालं पाहिजे, तुला शिकवलं पाहिजे, तुला शाळेत गेलं पाहिजे. पहिल्या दिवशी ऍडमिशन करून ही आई त्या मुलाला सोडायला गेली, टीचरची ओळख करून दिली, शिक्षकांनीही स्वीकारलं आणि ती घरी परत आली. दुपारी जेव्हा शाळा सुटली आणि मुलाला जेव्हा एकटं ती नदी क्रॉस करून जंगलातून यावं लागलं, तेव्हा तो आईला म्हणाला, आई, अगं मला भीती वाटते. जंगलात मला वेगवेगळे आवाज येतात. कधी वाघाची डरकाळी, कधी कोल्ह्याची कुई कुई, कधी मोराचं ओरडणं, आणि मी घाबरून जातो ग. मी काय करू? मला शाळेत जायला अडचण नाहीये, पण मला ती नदी क्रॉस करताना भीती वाटते. आईला वाटलं सोल्युशन काय काढायचं, दररोज शाळेत तर गेला पाहिजे. आईने त्याला सांगितलं की अरे, तुझा मोठा भाऊ राहतो ना जंगलात, गोपाल, त्याला बोलून घेत जा. तो तुझा मोठा भाऊ आहे, त्याला तू बोलून घेत जा. तो तुझ्या सोबत आहे, तो कायमच असतो, पण जंगलात नक्कीच तो तुला तुझी सोबत करेल. दुसऱ्या दिवशी हा मुलगा शाळेत गेला. जाताना त्याला काही प्रॉब्लेम आला नाही, पण येताना येताना संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी जंगलात जंगलात एंट्री करतानाच त्याला वेगवेगळे आवाज यायला लागले. त्याच्या मनात भीती वाढली आणि त्याने अतिशय निरागस अंतकरणाने हाक मारली, दादा, गोपाल, गोपाल दादा, अरे मला खूप भीती वाटते, प्लीज तू ये ना, मला खूप भीती वाटते, मला घरापर्यंत सोडायला तू ये ना. अशी कळवळून त्याने हाक मारली आणि खरंच खरंच एक 10-12 वर्षाचा एक सुंदर नीलवर्णीय बाळ, ज्याच्या हातात बासरी आणि एक मोर पिच्छ ज्याच्या ज्याच्या मुकुटावर आहे, असा मुलगा तिथं आला. त्याने त्याचा हात धरला. अरे माधव, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, चल मी तुला सोडून देतो. आणि खरंच त्याने त्याच्या घरापर्यंत सोडलं. आईने त्याला विचारलं, काय रे, आज भीती वाटली का? नाही, गोपाल दादा होता ना माझ्या बरोबर. आईला वाटलं चला, काही कारण असेल, आईने विषय सिरियस घेतलं नाही आणि हा घाबरला नाही आणि गोपाल दादा बरोबर होता, मी घाबरलो नाही, हे चांगलं समजून त्याच्या दररोज शाळा सुरू झाली. हा प्रत्येक वेळेला जंगलात एंट्री मारताना गोपाल दादाला हाक मारायचा, गोपाल दादा त्याच्या सोबत यायचा, गोपाल दादा नदी क्रॉस करून द्यायचा, त्याला शाळेत बसवायचा. बघा ही त्याची ऑनेस्टी, बघा ही त्याची ट्रान्सपरन्सी. अंतकरण शुद्ध. बी ऍज अ चाइल्ड ऑफ 5 वर्षाचं मुलाचं अंतकरण जसं असतं तसा प्रामाणिकपणा तुमच्या अंतकरणात रुजवण्यासाठीच, घडवण्यासाठीच साधना, सेवा, सत्संग, ही ही ऑनेस्टी आणि ही ट्रान्सपरन्सी, ही निरागसता तुमच्या अंतकरणात आली पाहिजे. आणि त्यासाठी सतत अभ्यास, दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा, आनंद म्हणजे सकारात्मकता आत, आणि काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद म्हणजे नकारात्मकता बाहेर. 5 वर्षानंतरच आपण पॉलिटिक्स शिकतो, पण 5 वर्षाचं बाळ हे या माधव सारखं निरागस असतं. एक दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम शाळेत करायचं ठरवलं आणि सर्वांनी सर्वांनी उद्या येताना दही घेऊन या, असं त्यांना टीचरने सांगितलं. आपल्याला इथं काय करायचं आहे? दहीहंडी करायचंय, गोपाळकाला करायचं आहे. आईला याने सांगितलं, पण घरात गाय कुठे होती? आता कुठून आणणार? आईकडे उत्तर तेच होतं, तू उद्या जाताना असं कर, तुझ्या गोपाळ दादाकडून मागून घे. मुलगा माधव पण अतिशय निरागस, तो म्हटला ठीक आहे, काही हरकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी गोपाळ काल्यासाठी जाताना त्यांनी जंगलात एंट्री मारतानाच
निरागसपणे हाक मारली, अरे दादा, गोपाल दादा कुठेस तू? आणि गोपाल दादा प्रकट झाला. गोपाल दादा त्याच्याबरोबर त्याला घेऊन गेला आणि गोपाल दादाला त्याने सांगितलं की आज टीचरने आम्हाला दही आणायला सांगितलेलं आहे, तर मला तू दही देशील असं आईने सांगितलं होतं. आणि खरंच श्रीकृष्णाने एक सुंदर मडक्यात त्याला दही दिलं. ते माखण घेऊन तो तिथे गेला गोपाळकाला करण्यासाठी. आणि जेव्हा याचं मडकं त्या मडक्यामध्ये टाकलं गेलं, तेव्हा ते मडकं गच्च भरलं. आणि नुसतं त्या शाळेलाच नाही, तो गोपाळकाला अख्ख्या गावाला वाटला, तरीही ते मडकं खाली झालं नाही. टीचरला आश्चर्य वाटलं. टीचरला आश्चर्य वाटलं की हा चमत्कार फक्त आणि फक्त या माधवच्या दह्याच्या मडक्यानेच झालेला आहे. हा चमत्कार का झाला? म्हणून टीचरने माधवला विचारलं, अरे तू हे दही कुठून आणलं होतं? त्या टीचरला सांगितलं, माधवने सांगितलं, माझ्या गोपाळ दादाने दिलं होतं. कुठे असतो तो गोपाळ दादा? गोपाळ दादा जंगलात असतो. मी जेव्हा जातो तेव्हा मी त्याला बोलवतो आणि तो येतो. गुरुजींना गुरुजींना आश्चर्य वाटलं. गुरुजी म्हटले की मला तुझा गोपाळ दादाला भेटवशील का? हो, भेटवेल, चला माझ्या बरोबर. शाळा सुटली, पाटी फुटली असं म्हणत मुलं जिकडे तिकडे निघून गेलेत. पण ते टीचर आणि तो माधव जंगलाकडे निघाले. घराकडे जाताना जंगलात एंट्री मारली आणि माधवने हाक मारली, गोपाल दादा, ए गोपाल दादा, आज बघ माझे टीचर तुला भेटायला आले, तू येतोस ना? गोपाल दादा प्रगट झाला. गोपाल दादाने माधवचा हात धरला आणि माधव चालायला लागला. टीचरने विचारलं, अरे कुठे आहे तुझा गोपाल दादा? माधव म्हणतो, हा काय? टीचरला गोपाल दादा दिसत नाही. माधवला गोपाल दादा दिसतोय. हा चमत्कार होता. हा चमत्कार चमत्कार नाही, हा चमत्कार आहे ती निरागसता. जी निरागसता त्या 5 वर्षाच्या माधव मध्ये होती, ती निरागसता या भौतिक जीवनात जगणाऱ्या त्या टीचर जवळ नव्हती. आणि म्हणून त्याच्याजवळ ती दिव्य दृष्टी नव्हती. जी दिव्य दृष्टी त्याच्या ऑनेस्टी, त्याच्या ट्रान्सपरन्सी आणि त्याच्या निरागसतेमुळे माधवला प्राप्त झाली होती. अशी निरागसता, अशी ऑनेस्टी, अशी ट्रान्सपरन्सी आपल्यात निर्माण करण्यासाठीच साधना, सेवा, सत्संग हा आपला चैतन्याचा मार्ग आहे. एका दिवसात घडत नाही राजू, सतत अभ्यास. वर्षानुवर्षाची साधना लागते. सतत अभ्यास बनत बनत बन जाय. जी निरागसता त्या माधवच्या अंगात होती, जी ऑनेस्टी आणि जी ट्रान्सपरन्सी त्या माधवने प्राप्त केलेली होती, तीच ऑनेस्टी, तीच ट्रान्सपरन्सी आणि तीच निरागसता तुम्हाला प्राप्त व्हावी माझ्या सद्गुरूच्या कृपेने. या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.